सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया छानपैकी सुरुवात। आणि चपाती करत आहे ते चपाती बनवून घेते म्हटलं, मग त्याच्यानंतर पुढचं सगळं काय होणार आहे शेअर करणार आहे। आज मस्त पावडे बनवणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ बघत राहा। आपण म्हटलं चला सकाळचा टाइमच नाही भेटला म्हणून म्हटलं तुमच्यासोबत काय शेअर करावं। तर चला आता म्हटलं स्वयंपाकाला लागले आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया। तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत। व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत। म्हटलं चला सकाळी जमलंच नाही तुमच्यासोबत काही शेअर करायला, म्हटलं चला स्वयंपाक करत होती तर मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, कारण आपण एकच फॅमिली आहोत। आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये काय चाललं आहे हे सगळं तुम्हाला माहीतच पाहिजे। तर हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर इथे छानपैकी चटणी बनवून घेत आहे मी। इथे आपल्याला बटाटे बॉईल करून ठेवले आहेत। मी आता इथे पावडे बनवून घेणार आहे। मुलांची फरमाईश होती म्हणून चला म्हटलं पावडे बनवून घेऊया। तर बटाटे वगैरे बॉईल करून ठेवलेले आहेत। तर इथे मी हिरवी मिरची आणि अगदी लसणाच्या 1-2 पाकळ्या आणि अगदी छोटासा असा अद्रकचा तुकडा हे घेतलेला आहे। त्याच्यात थोडीशी नंतर बडीशोप ॲड केलेली आहे। तुम्ही सुद्धा करा, ते वाटून घेतलेलं आहे वाटण। आणि हे बघा, हे बटाटे बॉईल करून घेतलेले होते मी इथे। जवळजवळ 500 ग्राम वगैरे असतील ते, 500 ग्राम अर्धा किलो बटाटे आहेत। तर ते बॉईल करून त्याची साल वगैरे काढून ठेवली होती वरचं। आणि त्याच्यानंतर मग आता इथे मॅश करून घ्यायचे आहेत। हे आपल्याला हातानेच मॅश करायचे आहेत। अगदी वेगळ्या पद्धतीने मी वड्यांची भाजी बनवणार आहे, बटाट्या वड्यांची म्हणजे। तर अगदी सिंपल पद्धतीने कोणीही बनवू शकतं। तर बटाटे मॅश करून घेतलेले आहेत सगळे, आणि जो मसाला वाटण करून घेतला होता तो वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। हिरवी मिरची, थोडंसं लसूण आणि अगदी छोटंसं असं अद्रक, आणि तुम्हाला जर याच्यात कढीपत्ता टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही। आज माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलेला। थोडीशी बडीशोप टाकलेली आहे, ती टाकून घ्यायची। आणि आता इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे 2 चमचे। तुम्ही अख्खे धने जरी याच्यात वाटून घेतले तरी चालेल। तर थोडीशी अगदी हळद टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे, तो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यावर आपल्याला सगळं। तर अशा पद्धतीने कच्चंच याच्यावर टाकून घ्यायचं आहे। आणि जे रेडीमेड बाहेर भेटतात ना, ते अशी भाजी आपल्यासारखं वघारत नाही, असेच बनवतात जे आपण ठेल्यावर वगैरे स्टेशनवर वगैरे खातो ना। तर डायरेक्ट बटाटे बॉईल करून मॅश करून त्याच्यामध्ये असं सगळंसं टाकून घ्यायचं। मी इथे थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकून घेतली। राई छान तडतडली, त्याच्यानंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये ॲड केली। आणि ते जे तडका होता तो मी इथे बटाट्याचं जे सारण आहे त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं मिक्स झाले पाहिजे। आणि जे आपण तडका बनवला होता, जे वघार होती, ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे राईचा फ्लेवर आणि ते अगदी खूप छान येतो भाजीला असा। तर आपली भाजी बटाटे वड्याची अगदी छान अशी तयार झालेली आहे। नक्कीच माझ्या सांगण्यावरून मी खरंच सांगते, पर्सनली तुम्हाला सांगते की नक्कीच अशा पद्धतीने बटाटा वडा तुम्ही बनवून बघा। खूप छान आणि टेस्टी असा लागतो। लसूण जास्त नाही घ्यायचा, अगदी 2 ते 3 पाकळ्या घ्यायच्या, तुमच्या याची क्वांटिटी कशी त्यानुसार। आणि अद्रकचा अगदी छोटासा तुकडा घ्यायचा त्याच्यामध्ये वाटण्यासाठी। तर इथे मी बेसन पीठ घेऊन घेतलेलं आहे, चण्याचं पीठ। त्याच्यामध्ये अजवाईन टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। आणि अगदी चिमूटभर इथे सोडा टाकून घेतलेला आहे। आणि छानपैकी पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। थिकनेस आपल्याला अगदी मीडियम ठेवायची आहे, म्हणजे जास्त घट्ट पण नको आहे आणि पातळ पण नको आहे। पातळ बनवलं ना तर मग ते आपण बटाटे वडे वगैरे बनवतो त्या टायमाला त्या बटाट्या वड्यांना त्याचं कोटिंग नाही होत छानपैकी, मग ते असे पातळ राहतं। मग पातळ जास्त असलं की मग बटाटे वडे आपण तेलात टाकल्यानंतर तो फुटतो आणि त्याच्यातलं आतमधलं जे सारण आहे ते तेलात कधी कधी पसरू शकतं, कधी नाही पसरत, पण ते जरा मग त्याच्यात आतमध्ये तेल जातं, मग खूप असं ऑइली असं तेलकट वगैरे होऊन जातं ते। तर म्हणून थिकनेस ठेवायची, बघितलीस तुम्ही कशीची थिकनेस ठेवायची आहे चण्याच्या पिठाची। आणि इतकंच मिक्स करायचं आहे त्याच्यात। आणि जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे छान बॉल्स बनवून घेत आहे मी। तुम्हाला किती साईजचा बटाटा वडा ठेवायचा त्यानुसार तुम्ही असे बॉल करून ठेवायचे। त्याच्यानंतर मग तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे कढईमध्ये मी इथे। आणि जे बॉल्स केले होते तेल गरम अगदी छान कडकडीत गरम होऊ द्यायचं, मग स्लो फ्लेम करायची
आणि नंतर जे बटाटे वडे ते पिठात टाकल्यानंतर त्याच्यात सोडून घ्यायचे आहेत आपल्याला. स्पूनने सोडा किंवा मग हाताने टाका तुम्ही. आणि हाताने जर टाकले ना तर थोडंसं घट्ट राहिलं की जास्त नाही पडत, पण साईडला थोडेफार असे जे पडतं पिठाचं ते सुद्धा तळलं जातं. ते सुद्धा आपल्याला उपयोगात येतं. पुढे तुम्हाला मी सांगतच आहे. आणि त्याचा अगदी इतका छान आपण उपयोग करू शकतो ना, जे साईडला बटाट्याचं चण्याचं पीठ पडतं आपलं, त्याची जी छोटी 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 भजी तयार होते म्हणायला हरकत नाही साईडला, तर ते अगदी छान असं क्रिस्पी करून घ्यायचं. तर बटाटे वडे मी इथे टाकून घेतलेले आहे. तुमच्याकडे किती साईजचे आहे, जास्तीत जास्त नाही टाकायचे, एकमेकाला चिपकतात ते, म्हणून कडक तेल गरम करून घ्यायचं आहे छानपैकी. नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हाय टू स्लो करत करत छानपैकी बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. तर इथे बटाटे वडे तळून घेतले, ते काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जे क्रिस्पी आपण जे होतं ना, जे साईडला चण्याचं पीठ पडतं ते अशा पद्धतीने हे बघा काढून घेतलेले आहेत साईडला. ते सुद्धा एका डिशमध्ये त्याला छानपैकी असं होऊ दिलं मी. बटाटे वडे काढून घेतले आणि छान तळून झालेलं आहे. त्याच्यानंतर बटाटे वगैरे तळून झाले आणि जे क्रिस्पी काढून घेतलं होतं ना आपण भजीसारखं मी सांगत होती, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यात अख्खा लसूण बिना सालीचा, आपल्याला साल न काढता याच्यामध्ये लसूण ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि ब्लॅक सॉल्ट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे संचळ पावडर तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. अगदी थोडंसं साधं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे. त्याची इतकी छान ही चटणी तयार झालेली आहे ना, खूप छान आणि टेस्टी अशी चटणी आहे ती. तर इथे बटाटे वडे करून झालेले आहेत. त्याच्यानंतर पाव घेतलेले आहेत. ही चटणी अगदी छान, आणि मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत मी, काही भजीसारख्या तळल्या आणि काही साध्याच मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. कांदा कट करून घेतलेला आहे. तर आता पाववडा मी असेंबल करून घेत आहे. पाववडा आणि ती जी चटणी बनवून घेतली आहे ना, जे भजीचे डॉट आपल्या साईडला होते ती क्रिस्पी करून घ्यायची आणि त्याच्यात संचळ पावडर नक्की टाकायची. इतकी छान अशी चटणी तयार झालेली आहे आपली, जी वडापावसोबत आपल्याला भेटत असते स्टेशनवर. कधी आपण ट्रेनमध्ये गेलो तर ही चटणी नक्की भेटते. तर ती चटणी जी आहे ती हीच चटणी आहे लसणाची, खूप छान आणि टेस्टी लागते. ते टाकून घेतलं. थोडासा बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला आणि जे क्रिस्पी असतं ना ते सुद्धा टाकायचं, ते सुद्धा भेटतं आपल्याला मुंबई मध्ये सुद्धा. तुम्ही जर हे असं मुंबई स्टेशनांवर खाल्ला असेल असा, तर ते तिथे भेटतं आपल्याला. कर्जतचा जो वडापाव आहे त्याची जी थोडी ड्राय म्हणजे सुकी चटणीसारखं असतं, पण सेम अशीच चटणी लागते ती. तर इथे मिरची ठेवून घेतली होती आणि छान वडापाव तयार झालेला आहे. वडा ठेवून घेतला, त्याच्यावर चटणी टाकून घेतली आणि अशा पद्धतीने वडापाव आमचा तयार झालेला आहे. आणि सगळेजण ताव मारायला तयार आहे. तर यश तर केव्हाची वाट बघत होता. तर चला म्हटलं आज जेवणात म्हणजे स्वयंपाक वगैरे नाही केलेला, 2-3 चपाती वगैरे बनवली. म्हटलं जर नाही उरले मुलांना मध्येच दुपारी वगैरे किंवा भूक लागली तर ते खाऊ शकता, असं म्हणून मी इथे हे नाही करून घेतलं स्वयंपाक. हाच याच्यानेच पोट भरणार आहे. पोट भरीचंच आम्ही जेव्हाही वडापाव घरी बनवतो ना, वडे पाव बेकरीतून घेऊन येते, पण वडे अगदी पोट भरून तेच खातो, स्वयंपाक वगैरे नाही करत. छानपैकी सगळ्यांनी खाल्लेलं आहे आणि ते सगळ्यांना दिलेलं आहे मी ताटामध्ये प्लेटमध्ये वगैरे ठेवून. त्यांना आवडेल तसं केचप वगैरे ज्याला आवडतं त्या पद्धतीने ते घेत असतात. खाऊन झालं त्याच्यानंतर भांडी वगैरे निघली, सगळं किचन क्लीन करून घेणार आहे मी आता. इथे भांडे वगैरे घासून घेत आहे. तर आज तुम्हाला छानपैकी मी इथे तर चला आज मस्तपैकी मी आता सुट्ट्या लागल्या आहेत मुलांना, तर आपल्याला मधल्या वेळेत त्यांना खाण्यासाठी काय द्यायचं, तर अगदी छान असा वेगळ्या टाईपचा चिवडा मी तुम्हाला आज इथे बनवून दाखवणार आहे. म्हणजेच आपल्याला पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा, पाणीपुरी सगळेच जण खाता, तर त्याच चवीचा आणि छानपैकी असा टँगी चिवडा आपण बनवून घेऊया. तर चला बघूया कसं बनवायचं ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. ममरे घेऊन घेतलेले आहेत. तर हे घेतलेले आहेत 250 ते 300 ग्राम ममरे आहेत, हे घेऊन घेतले आहेत. तर आता हे गरम करून घेणार आहे मी फक्त. इथे आपल्याला फक्त गरम करायचे आहेत ते, म्हणजे अगदी छान असे क्रिस्पी होऊन जातात आणि असे नरम आणि वाटून नाही लागत ते. मग गरम करून घ्यायचे तेलाचे. तर हे बघा भाजून घेतलेले आहेत, काढून घेऊया सगळे. तर ममरे आपण भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पाणीपुरी फ्लेवर आपल्याला हवा आहे ममऱ्यांचा. तर आपण त्याच्यासाठी इथे पुदिना घेतलेला आहे, हा बघा घेतलेला आहे.
पुदिन्याची पानं आहेत आणि कोथिंबीर आहे थोडीशी निवडून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत. हे सगळं आपल्याला आता इथे तळून घ्यायचं आहे. तळून मग काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही जास्त तेल घेऊन गाळणीने तळून घेऊ शकता, पण मी तसं न करता म्हटलं तेल मग नंतर आपल्याला कशाला यूज येणार नाही, म्हणून मग मी इथे थोडं तेल घेतलं आहे. आता याच्यामध्ये टाकून छानपैकी असं तळून घेणार आहे मी इथे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे. आपण जसं चिवडा बनवतो मग त्या टायमाला तळून घ्यायचं ना, छान क्रिस्पी असं क्रिस्पी तळून घ्यायचं. छानपैकी क्रिस्पी होतं तोपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. छान त्याचा कलरही तसाच ग्रीन राहणार आहे. छान असं क्रिस्पी झालंय. तर आता काढून घेते मी ताटामध्ये. आता कोथिंबीर सुद्धा टाकून घेते. सुद्धा तळून झालंय, काढून घ्यायचं इथे. आता इथे मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहे. सुद्धा तळून घेतल्या आहे मिरच्या. शेंगदाणे सुद्धा याच्यातच तळून काढून घेते मी. तेल उरलेलं आहे. आता हे जे आपण तळून घेतलेले आहे मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर, आता हे मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची. तर हे बघा, वाटून घेतलेलं आहे. तर आता वाटण सुद्धा करून घेतलेलं आहे. आपल्याला पाणीपुरी फ्लेवर पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 1 चमचा. त्याच्यानंतर साधं मीठ आहे ते घेऊन घ्यायचं आहे, अर्धा चमचा. जिरा पावडर घ्यायची 1 चमचा. हे काळं मीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला 1 चमचा इथे घेऊन घ्यायचं आहे. चाट मसाला घेतलेला आहे 1 चमचा. इथे आमचूर पावडर घेतलेली आहे 1 चमचा. चटपटीत असा स्वाद येणार आहे त्याचा, टेस्टी अगदी. आणि इथे जलजिराचं पॅकेट भेटतं ना, ते घेऊन घ्यायचं आहे. हे माझ्याकडे छोटं पॅकेट आहे म्हणून मी 2 पॅकेट इथे टाकून घेणार आहे. हे दुसरं पॅकेटही टाकून घेतलेलं आहे याच्यात. आता हा सगळा आपला छान असा मसाला तयार झालेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे. हे गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम तेलामध्ये आपल्याला वाटलेला मसाला इथे टाकून घ्यायचा आहे, पुदिना मिरचीचा, आणि मिक्स करून घ्यायचा. गॅस बंद केला आहे मी. तेल गरम झाल्यावर गॅस बंद करायचा आणि असं आपल्याला मिक्स नाही करता येणार म्हणून तेल घ्यायचं, त्याच्यात मिक्स करून घ्यायचा. करून घेतल्यावर त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे मोहऱ्यांवर. आता हा जो मसाला बनवून घेतला हा सुद्धा याच्यावर टाकून घ्यायचा. थोडंसं स्वीटनेस येण्यासाठी याच्यात 2 चमचे आपण दळलेली साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यानंतर अगदी छान असा टेस्ट होतो त्याला, म्हणजे सगळे फ्लेवर असे बॅलन्स होतात. मसाला चांगला ह्या मोहऱ्यांना असं चोळून घ्यायचा आहे हाताने. छान मिक्स करून घ्यायचं सगळं. आता याच्यात शेंगदाणे तळलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे. छान मिक्स करून घ्यायचं. याच्यात आता शेव घेतलेली आहे. आपल्याला साधी शेव घ्यायची आहे, फक्त ही टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये. आणि हे सुद्धा असं मिक्स करून घ्यायचं फक्त हलक्या हाताने. तर छानपैकी आपल्या इथे पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तयार झालेला आहे. दिसायला तर खूप छान असा दिसतोय आणि त्याचे फ्लेवरही अगदी छान मिक्स झालेले आहेत. आपण बघूया. अगदी छान मस्त लागतोय पाणीपुरी फ्लेवरचा. जसं आपण पाणी वगैरे बनवतो ना, तिखट गोड, अगदी छान तसे सगळे फ्लेवर मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि खूप टेस्टी लागतोय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये. बघा, सगळ्यांना आवडणार आहे आणि वॅकेशनमध्ये मुलांना असं काहीतरी हवंच, तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. अगदी चटपटीत असा त्याचा फ्लेवर झालेला आहे. खूप छान टेस्टी असा आपला पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तयार झालेला आहे.